दुपारच्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा जोडले जातो. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अगदीच कमी वेळेमध्ये 12,000 सबस्क्रायबरचा टप्पा या चॅनललाच पार केला. पालघर जिल्ह्यातील एक नामवंत चॅनल म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला टेलिकास्ट विश नेटवर्कच्या माध्यमातून सातत्यानं आज केलं जातं. दुपारच्या सत्रामध्ये जे लाईव्ह प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचंही करूया शब्द सुमनांना सहर्ष स्वागत. आज 40+ हाफ आपण पाहतोय. सेकंड राऊंडला सुरुवात होताना पाहायला मिळेल. अगदीच दुसऱ्या राऊंडचा टॉस या ठिकाणी झाला. दुसऱ्या राऊंडचा पहिला मॅच असेल आणि त्याचा टॉस मैदानाच्या आतमध्ये झाला. टॉस झाला दातीवरे आणि उसरणी या दोन संघांमध्ये. टॉस पडला दातीवरणेच्या बाजूनं आणि दातीवरने निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. या मॅचसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश कदम सर आणि महेंद्र भोईर सर आपल्याला पाहायला मिळतील. रोहन आणि नंदन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते टीम उसरणीसाठी. त्यांचा पण ब्रँड पाहतो ओमकार बॉईज. तिचा पहिला चेंडू अगदीच डॉट बॉल. गोलंदाज पंढरी गोलंदाजी मार्कवर आणि पहिला चेंडू डॉट बॉल आला. डॉट बॉलनं सुरुवात झाल्या. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा गंधर्वन गावामध्ये 7 दिवसांचा थरार आपला पाहायला मिळतो. आजचा 6वा दिवस 40+ क्रिकेट एन्जॉय करण्याची संधी आज यंग गायत्री स्पोर्ट्सनं आपल्याला दिली. सलगचा दुसरा चेंडू आणि पंढरीनं जर पाहिलं तर दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत. पंढरी एक अनुभवी गोलंदाज. पहिले 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा अगदीच या वेळेला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एकही धाव येत नाहीये. सलगचे 3 निर्धाव चेंडू. रोहन ऑन स्ट्राईक थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पण रोहन एक चांगल्या धाकटीचा हा फलंदाज आपला पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून आपण भरपूर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अगदीच मोठमोठे फटके पाहिले. तोच रोहन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. या वेळेला फटका चांगला 30 सर्कलला क्लिअर करणारा हा फटका पाहायला मिळतोय. सीमारेषेपर्यंत जाऊन पोहोचेल का तर अगदीच चेंडूला सेव्ह केलं जातं. 2 धावा येताना पाहायला मिळते. त्या दुहेरीनं सुरुवात होती. मैदानाच्या आतमध्ये अगदीच रोहन संघर्ष करताना पाहायला मिळतो. मात्र आता तो त्याच्या नजरा या ठिकाणी बसल्या गेल्यात आणि या वेळेला चेंडू 1 बाउन्सनं चेंडू सीमारेषेला क्लिअर करतोय. येतोय चौकार. पहिले 3 चेंडू निर्धाव. त्यानंतरच्या 2 चेंडूवर तब्बल 6 धावा फटकावल्यात रोहन या बॅटरनं. हा चेंडू जर आपण विश नेटवर्कवर पहिला रिप्लेमध्ये अगदीच सीमारेषेपासून काही इंच आतमध्ये पडला. 4 धावा येत आहेत. या 4 धावासहित 6 धावा धावफलकावर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णस्वाद गेला.
दरम्यान षटकातील पुढचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. फायनल रिझनमध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळत्या आणि या निर्धाव चेंडूनं पहिले षटक संपते. पहिल्या षटक अखेर 6 धावा धावफलकावर अगदीच इकॉनॉमिकल षटक हाताळल्या गोलंदाज पंढरीनं. दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल हे पाहण्याजोगं ठरणार आहे. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्षामध्ये. 5 षटकांचे सामने आज आपला अनुभवायला मिळत आहेत. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा. तर मला सामन्याला सुरुवात करूया. सर प्लीज थोडीशी शांतता. संजय सर प्लीज. आपण पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शन मध्ये जाऊया. हा चेंडू पुढचा एकदा या फळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडू खाली टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटरचा खेळ अगदीच. बॅटर बॅक टू द डगआउट. डीजे धीरज आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू हवाई सफारी आवडला होताना पाहायला मिळते. त्याच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. ज्या क्षेत्ररक्षकानं मागच्या चेंडूवर झेल टिपला होता अगदीच विकेट नंतर षटकार. शैलेश वसईकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. पहिला चेंडू शैलेश यांचा, दुसरा चेंडू धीरज यांचा. या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज शैलेश धीरजसाठी आणि हा चेंडू सलगचा बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. डीजे देख मेरी यार केलाय वार. ठोकलाय धीरज या बॅटरनं षटकार. या फळेला सलगचा तिसरा 3 in row 6-6-6 षटकार. डीजे थँक्यू. डीजे सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार धीरजनं ठोकले पाहायला मिळत आहेत. धीरज 3 चेंडू 3 षटकार. 3 चेंडू मागे 18 या धावसंख्येवर तो खेळताना पाहायला मिळतो. स्ट्राईक रेट जर पहिला तर 6-0-0-600 आणि या वेळेला मात्र अगदीच खोलवरचा चेंडू त्याला मान सन्मान दिला आणि खराब कॉलिंग पाहायला मिळत्या.
पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिचा रोहन मला वाटतं रनआउटच्या रूपानं बाद होईल. दोन बॅटरमध्ये कुठलाही कॉलिंग नव्हतं, कनेक्शन नव्हतं, कॉल रिसीव्ह झाला नव्हता आणि त्याच कारणानं या ठिकाणी विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. अगदीच फेकी सुद्धा पाहिली तर योग्य एंडला, स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर कुठलाही बॅटर नव्हता. दोन्ही बॅटर नॉन स्ट्राईक एंडला स्टे करताना आपल्याला पाहायला मिळाले. रनआउटच्या रूपानं रोहन बाद होतो. हादरा क्रमांक दुसरा लागताना पाहायला मिळतोय टीम उसरडी. बॅटर इन ॲट नंबर 4 वर मिस्टर जयेश मैदानाच्या आतमध्ये जातवा. अगदीच रोहन च्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल केला. तब्बल त्यानं जर पाहिले तर 6 चेंडू फेस केले. 6 चेंडू मागे 6 धावा त्याच्या नवाबर राहिल्या. ऑन स्ट्राईक बॅटर जयेश पहिला चेंडू अगदीच ऑन साईड मध्ये त्या चेंडूला ड्राईव्ह केला. एकदम कम्प्लीट आणि या केरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 2-5-25 2-5 25 धावा. 2 षटकांचा खेळ खल्लास झाला आणि 2 षटका अखेर 25 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 गडी गमावल्यानंतर 25 धावा लावल्यात आतापर्यंत धावफलकावर उसरणी मास्टर्स या संघानं. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज पंढारी गोलंदाजी मार्कवर. तात्तिवरे गावातील हा खेळाडू पाहायला मिळतो, ज्यानं आपल्या गावासाठी भरपूर मैदानं गाजवलेत. तोच पंढारी गोलंदाजी मार्कवर आज तात्तिवरे मास्टर्स या संघासाठी खेळताना पाहायला मिळतो. 40+ क्रिकेट सुद्धा आज खूप सुंदर खेळतायत. दरम्यान या षटकातील पहिला चेंडू बॅट चेंज अँड टेकन जयेश ऑन अ डक बॅक टू द डग आउट. आपल्या खात्यामध्ये न जमा करता जयेश तंबूच्या आसऱ्याला आल्या. बॅटर किरण ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडर बॅटर. मागच्या बाजूला डिक्लेअर झोन आहे. पंढरी दिसा पुन्हा एकदा एक प्रथम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत्या. बॉलिंग मिस्टर पंढरीने आतापर्यंत 1 षटक आणि 2 चेंडू हाताळलेत. फक्त 6 धावा त्यानं खर्च केलेत. 1 विकेट त्याच्या नावावर पाहायला मिळत्या. या षटकातील तिसरा चेंडू असेल किरणसाठी. अगदीच पंच या ठिकाणी आमच्याकडे वळताना पाहायला मिळत आहेत, दर्शवत आहेत. स्वर चेंडू वाईट चेंडू. नितेश कदम सर आपल्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या 26 to 26.
या वेळेला फटका सजवला जात आहे. किरण यांच्या बॅटमधून येणारा हा षटकार पाहायला मिळतो. आमच्या मुख्य व्यासपीठाला अभिवादन करणारा हा षटकार डीजे. किरणच्या बॅटमधून येणारा षटकार पाहायला मिळतो. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंढरी, पुन्हा एकदा चेंडूला लॉप करण्याचा प्रयत्न. या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाही. या डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू येतो. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू या षटकातील फेकून झाले. षटक क्रमांक 3 इन ऍक्शन मध्ये. नक्कीच यावेळेला रणपमध्ये थोडासा व्यत्यय. पंच या ठिकाणी डेड बॉल घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. तिसरं षटक इन ऍक्शन मध्ये. मस्त पंढरी गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म इरा. यावेळेला बॅट अगदीच खालच्या बाजूने हा चेंडू लागताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाते. खराब क्षेत्ररक्षण, फंबलिंग आणि त्याचा फायदा दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. किरण आणि जयेश उचलताना पाहायला मिळत आहेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा धावफलकावर. या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 34 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज. यावेळेला बॅट चेंज अँड टेक ऑन विकेट डाऊन. विकेट नंबर 4. तीन षटका अखेर धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 34 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम उसरणी मास्टर्स गोलंदाजी करणारा संघ. अभिषेक. अभिषेक यांचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदीच बॅक टू द बॉलर खेळला. निर्धाव चेंडू ऑन स्ट्राईक जर पहिला तर मस्त. तर धीरज यांच्या बॅटमधून निघणारा हा षटकार पाहायला मिळतोय. धीरज यांच्या बॅटमधून निघणारा हा चौथा षटकार. लांब लांब लांबवरचा षटकार. अगदीच अप्रतिम फटका. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय मिस्टर धीरज.
अगदी डिजिटल स्कोरिंग मध्ये थोडासा एरर जो आम्ही आता क्लिअर केलेला आहे. 46 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निलेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूवर मागच्या चेंडूवर जर पहिली तर 1 धाव आली. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या इनिंग मधील बाकी आहे. या वेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू इनटू द एअर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आहे. जजमेंट खराब आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. अगदीच एक स्प्रिट लावली गेल्या. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या दुहेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 49 धावा. 49 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम उसरणी मास्टर्स. या वेळेला फुलटॉच चेंडू ज्याला लेग साईडच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदीच वेगानं चेंडूपर्यंत आल्या. 1 हँडेडली चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न. खराब कलेक्शन आणि फेकी त्या ठिकाणी ती यष्ट्यांच्या अगदी जवळ होती. विकेट किपरने थोडीशी मिस्टेक केली तिथं. हा चेंडू योग्य रीतीने जर हा चेंडू योग्य रीतीने कलेक्ट केला असता तर आणखी एक विकेट इथून येऊ शकली असती. अगदीच दुहेरीने धावसंख्या 50ची पार जात असताना पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावर. 51 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 6 विकेट टीम उसरणी मास्टर्स. अगदीच निर्धाव चेंडू या डॉट बॉलनं पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. पहिल्या इनिंग अखेर 51 धावा धावफलकावर. 52 धावांचं लक्ष आहे. येणारी चेंडू शिल्लक असतील 30 मध्ये 52. यानंतर होणारा सामना असेल टीम वेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वाडीव. टीम वेडी आणि वाडीव दोन्ही संघाच्या कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. टीम स्वागत असेल. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा आपण पाहत आहेत. आज सलग 6वा दिवस या स्पर्धेचा. आज 40+ क्रिकेट आपण पाहत आहेत. जबरदस्त मॅच. 2 संघामध्ये एकंदरीत टार्गेट सेट केलं गेलंय. 30 बॉलमध्ये बनवायच्या 52 धावा. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिले जरूर तीव्र टीम या धावा चेस करेल का की धावा रोखण्याचा प्रयत्न करेल उसरणे मास्टर टीम. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 30 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष असेल. विश नेटवर्क्स आपण पाहत आहेत. जबरदस्त क्लिअरिटी आहे. घर बसलेल्या मॅचचा आनंद घेऊ शकतायत. नवीन असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलला. प्रणयजी डिजिटल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन सध्या सलग 4था ते 5वा दिवस आपण पाहत आहेत. चांगली कामगिरी करतायत. 5वा दिवस. हरीश आगिवली आपण पाहत आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. चला 2 पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मॅचला सुरुवात केली जाईल. त्यानंतर नेक्स्ट मॅच बेडी संघ सज्ज आहे आणि त्यांच्या समवेत असेल होत आहे सुरुवात.
चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. दातिवरे आपले दोन्ही फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे आहेत. तीच बॉल 52चं लक्ष असेल विजयासाठी. खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचे आहे दातिवरे संघ. चला बाकीचे खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचे आहे आपण. दातिवरे टीम चला दोन्ही फलंदाज हेमंत अँड पंढरी पॅडी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चला 12th मॅन दातिवरे संघ आपण इथे आमच्या अगदी खेळ कक्षामध्ये या. इथूनच उतरायचं आहे लक्षात ठेवा, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकाच्या सूचना येतात. एक चांगली स्पर्धा आपण आणि तुमच्यासाठी स्पेशली रविवार, कारण रविवार आम्ही सफाई गटासाठी राखून ठेवला असता, परंतु तुमच्या आग्रहास्तव आम्ही तुमच्यासाठी संडेचा दिवस स्पेशली ठेवला गेलाय. तीच बॉल 52चं लक्ष असेल गोल्डन ट्रॅकवर. धीरज सज्ज होतोय. धीरजने आज जबरदस्त बॅटिंग अष्टपैलू कामगिरी धीरजची राहिली आहे. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आता समोर असेल फलंदाज पंढरीनाथ पाडी आणि हेमंत केळवेकर. हाही मात्र चांगला फलंदाज आहे. पहिल्या मॅचचा तोही मॅन ऑफ द मॅच राहिलाय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. धीरज गोलंदाज ट्रॅकवर सज्ज असेल. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. ते स्मॉल मध्ये बनवायचे आहेत 52 धावा. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पहिला बॉल. फुलटॉस बॉल आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न. नंदन चौधरी तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डॉट बॉल येतोय. सुरुवात तर चांगली झाली. डॉट बॉलने आपण पाहत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर अजून श्रीगणेश झाला नाहीये. तेच चेंडूमध्ये बनवायच्यात 52 धावा. एका बाजूने उसरणीचा संघ, दुसऱ्या बाजूने दातिवरीचा संघ आपण पाहत आहेत. चांगलं बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाहीये. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा पॅडीला मात्र चकवून चेंडू निघून गेला. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येईल. धावसंख्या अगदी स्कोर कार्डवर आहे 6. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे धीरजा. समोर पॅडी. हो हो हो, सुंदर अप्रतिम चेंडू हाताला येतोय. चेंडू थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही जबरदस्त गोलंदाजी केलाय. जरी एक षटकार लगावलाय त्यानंतर चांगलं पुनरागमन केलंय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय. म्हणजे 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 6. धीरज आपण पाहतायत चांगली गोलंदाजी आता समोर पॅडी. आता थोडंसं टेन्शन पॅडीवर असेल कारण 2 बॅक टू बॅक 2 वाईट बॉल डॉट बॉल आल्यात. आता शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. तिथे सिंगल मिळेल. सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 5 बॉलची समावत आलाय.
आणि स्कोर कार्डवर धावा लागल्यात 7. शेवटचा अंतिम बॉल असेल. अंतिम चेंडू असेल, शेवटचा बॉल. हेमंत केळवेकरने काय मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती, धुव्वाधार फलंदाजी पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच अगदा ठरले होते. षटकाची इथे समाप्ती झाली. एक मिनिट. पहिला डॉट बॉल, दुसरा षटकार आलाय. येस, षटक संपलंय. 7 धावा स्कोर कार्डवर. एक षटकाची समाप्ती. कसं केलं आतापर्यंत. आता 45ची जुनी आवश्यकता असेल. येणारे 24 बॉल 45ची आवश्यकता असेल. 7 धावा स्कोर कार्डवर बिनबाद. पंढरीच्या बॅट मध्ये मात्र 7 धावा, एक षटकार, एक सिंगल. रोहन गावड आलाय गोलंदाजी मार्कवर. समोर पंढरीचा विचार केला तर 4 डॉट बॉल पंढरीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळात आणि 2 बॉलवर 7 धावा जरूर वसूल केल्या. म्हणजे एकूण 6 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 7. नेक्स्ट मॅच वेडी मास्टर आणि वाडी मास्टर दोन्ही संघ टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गोलंदाज ट्रॅक वर सज्ज होतोय. समोर रोहन गावड गोलंदाज मार्कवर. समोर पंढरीनाथ पाडीकडे क्षमता आहे, परंतु मागच्या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करत होता. हो सुंदर अप्रतिम चेंडू हाताळतोय. डॉट बॉल येतोय. सटीक लाईनने गोलंदाजी केली जाते. मागच्या 2-3 बॉल ज्याप्रमाणे बॅटिंग केली थोडासा स्ट्रगल करत होता पंढरी. हेमनला अजूनही स्ट्राईक आली नाहीये. हेमनने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. स्लोवरचा चेंडू, इथून हवाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू निघून जाईल. पंचांचा सिग्नल येतात. फ्लॅट षटकार. धावसंख्या अगदी सपाट्याने 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर मागच्या मॅच मध्ये 2-3 लागोपाठचे डॉट आले होते. त्यानंतर शेवटच्या बॉलवर सिंगल. आता तीच कहाणी परत असेल का, की पंढरी एखादा आणखीन हवाई सफर करेल. 13 धावा. ओहो, फुल टॉस. हा बैल मुझे मार एक तोहफा दिला होता आणि तो मात्र कबूल केला गेलाय. धावसंख्या 19. बॉलवर 2 षटकार पंढरीच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्यात. धावसंख्या 19 रन्स विदाउट लॉस. एका बाजूने दातीवरीचा टीम, दुसऱ्या बाजूने उसरणे टीम. दोन्ही किनारपट्टीचे टीम आमने सामने. पुन्हा एकदा फुल टॉस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झाले. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचते 20 रन 20 धावा. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या आपण 2 पाहत आहेत. 4 बॉलची समाप्ती झाली. पहिल्या 4 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्यात. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. सुरुवात चांगली केली एकंदरीत आपण बघतात. पंढरीनाथ सर्व धावा आपण पंढरीच्या नावावर राहिल्यात. हेमन पहिला बॉल मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरला होता. यावेळेस मात्र सरळ बॅटने काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. 6 धावा.
महागडं षटक जरूर राहिले, कारण 3 षटकार एक सिंगल मिळालंय, म्हणजे 19 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. 5 बॉलच्या समाप्तीखेर शेवटचा अंतिम बॉल असेल. स्कोर कार्डवर धावा लागल्या 26. अजूनही 26ची आवश्यकता असेल. हो यावेळेस थोडंसं शफल झालं होतं, चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिझन मध्ये. सिंगल तर मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 27 विदाउट लॉस. स्वागत असेल. 18 बॉल आहेत, 18 मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. इथून उसळणे संघाला ब्रेक थ्रू द्यावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज आपण पाहत आहेत, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं धीरज. ब्रेक थ्रू द्यावा लागेल, ब्रेक थ्रू द्यावा लागेल. 18 बॉल आहेत, 25 ची आवश्यकता असेल. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. वाढीव कॅप्टन आणि वेडी संघाचा कॅप्टन टॉससाठी या. आणि त्याने फक्त देशात चेंडू निघून जाईल फाईन रेट क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. सिंगलच्या अगदी मदतीनं टीम जाऊन पोहोचेल. 28-28. 28 रन स्कोर कार्डवर आहेत. बॉल आहेत 17 बनवायच्या, 24 धावा. "28 runs on the scorecard." गोलंदाज पुन्हा एकदा. आणि आता फक्त बॅटचा फैस ओपन केलाय. चेंडू निघून जाईल अगदी डीप पॉइंट रिझन मध्ये. हाईल पंढरीच्या बॅट मधनं चौकार. अशोकजी पाटील साहेबांना शुभ विनंती असेल, आपल्याला शुभ असते टॉस केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन्स वेडी टीम कॅप्टन उपस्थित आहेत. हो इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा अगदी कंप्लीट केल्या त्यात. थोडेसे निगेटिव्ह थिंकिंग पाहायला मिळालं, कारण विकेट जात नाहीये. मनोबल थोडंसं कच्चीकरण झालंय. टॉस केला जातोय अगदी अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ असते. तर टॉस असं वाटतंय हावभावानुसार वाढीव संघाने जिंकलाय, पण तो टॉस जिंकून होणार नाहीये, तर मॅच जिंकावे लागेल. 34 धावा स्कोर कार्डवर. थोड्याशा धीम्या गतीने चेंडू आलाय. बॅट्स मात्र आधीच फिरलाय. डॉट बॉल येतोय. धीरज चांगली गोलंदाजी सध्या राहिलंय. एक चौकार जरी आलाय, परंतु ब्रेक थ्रू खूप गरजेचा असेल. ज्याप्रमाणे वेडी संघाने एकही विकेट न गमावताना 65 धावा स्कोर कार्डवर लावल्या आणि तो विजयश्री प्राप्त केला होता. इथून तशाच प्रकारची कामगिरी होईल का, की विकेट्स ब्रेक थ्रू दिला जाईल? धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलाय 35 34 माफ करा, डॉट बॉल आलाय हा. 34 शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर प्रहार केला इंटू द गॅप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. थोडस खराब क्षेत्ररक्षण फॉल झालाय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाची अगदी समाप्ती खेळ 36 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता येणारे 12 बॉल आहेत आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 16 धावांची आवश्यकता असेल. या एक छोटीशी दोन
गोलंदाज मार्कवर किरण सज्ज होते. 12 बॉल्स वॉचची आवश्यकता असेल. मासिकल गोलंदाजी करेल का? इथून गुच्छामध्ये विकेट्स प्राप्त करावे लागतील. 1 2 3 असे विकेट घेतील तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल, कारण एका विकेटने होणार नाहीये. फुलटॉस बॉल शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मतीने अगदी एक धाव ऍड केली जाईल. 11 बॉल आहेत. 15ची आवश्यकता आहे. 11 बॉल मध्ये 15 विकेट्स खूप महत्वाचा असेल उसळणे टीमसाठी, कारण सध्या चांगली पार्टनरशिप रचली गेली. 37 धावांची पार्टनरशिप. 11 बॉल 15ची आवश्यकता. हो आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. एक मोठा फटका करण्याची संधी होती. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीनं स्कोर कार्डवर जावं लागले. आता 38. 10 बॉल 14ची आवश्यकता. 10 बॉल आहेत. 14ची आवश्यकता असेल विजयासाठी. विकेट्स खूप महत्वाचा असेल. डीके उलटाच बॉल सरळ बॅटने करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत जयेश, चांगले क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 39 धावा. 9 बॉल 13ची आवश्यकता असेल. जबरदस्त मॅच रंगतो या दोन संघामध्ये. विकेट्स खूप महत्वाचा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. लागोपाठचे 1 2 धक्के द्यावे लागतील या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल. उलटाच बॉल इथून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल. सिंगल मिळेल. 4 बॉलची समाप्ती आले. 8 बॉल 12ची आवश्यकता असेल. हे 2 डॉट बॉल इथून हाताळेल का गोलंदाज डीके? परतवलं गेलं. एकदा फलंदाजाला आपण पाहत आहेत. नवीन फलंदाज अभिषेक जातोय. हे मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. अभिषेक वर जबाबदारी असेल. पंकज काहीतरी कारण मंत्र सांगतोय की मॅच फिनिश करून यायचं आहे, परंतु समोर सगळी गोलंदाजी आहे. 7 बॉल 12ची आवश्यकता. रिप्ले आपण पाहू शकता. काय जबरदस्त चेंडू हाताळा गेला होता. अगदी परफेक्ट यॉर्कर आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवले. या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर आणखीन एक विकेट. 7 बॉल मध्ये 12ची आवश्यकता आहे. 7-12चं इक्वेशन आलंय. 7-12 सांगितलं की जमिनीचा व्यवहार करतात त्यांना अगदी बरोबर हा शब्द माहिती आहे. आणि 7 मध्ये बनवायचे आहेत 12. एखादा डॉट बॉल अभिषेकला इथून परतावला जाईल का, की एखादा चौकार अभिषेकच्या बॅटमधनं पाहायला मिळेल. 7 बॉल आहेत 12ची आवश्यकता. आता आत्मविश्वास वाढलाय, कारण ही जोडी तुटत नव्हती, परंतु जोडी तोडलंय. आता या जोडी तोडल्यावर नंतर फायदा उठवतील का उसळण्या टीम? एखादा आणखीन विकेट. 6-12चा इक्वेशन असेल का, की एखादा चौकार येईल? थोडस टेन्शन वाढलं जाते दोन्ही संघामध्ये. जयेश काहीतरी कान मंत्र देत आहेत डीकेला. डीकेकडे अनुभव आहे, परंतु 7 बॉल 12ची आवश्यकता. थोडासा प्रेशर असेल कीच म्हटलं जाते. प्रेशर में कोई निखरते तो कोई बिखरते. इथून कुठला संघ चांगली कामगिरी करेल? 7 मध्ये बनवायचे आहेत 12. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर. किरण चौधरी सज्ज होतोय. समोर अभिषेक न्यू बॅटर. हो शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपरने थोडीशी चुकी केली. सिंगल मिळेल. अवंताच्या स्वरूपात धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय 40 धावा. 41 धावा माफ करा. आता 6 बॉल आहेत आणि 6 मध्ये बनवायच्या आहेत 11 धावा. या एक छोटीशी
गोलंदाज कुठला असेल गोलंदाज ट्रॅकवर या धावा इथून डिफेन्स केल्या जातील की धावा उभ्या केल्या जातील. 6 मध्ये बनवायच्या आहेत 11 धावा. भरत आलाय, भरतला चांगली कामगिरी करूनच परत यायचं आहे, परंतु 6 बॉल 11ची आवश्यकता. पंकजने कानमंत्र दिलाय तिथे आपण पाहतायत अभिषेकला हा मॅच फिनिश करून तुला यायचं आहे. 6 बॉल 11. 6 गेंदे 11 रनों की जरूरत. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय भरत. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे धीरज. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केले गेले जात आहे. आता पंढरी या मॅचचा हिरो ठरेल का, ज्याने जबरदस्त बॅटिंग केलंय. पंढरचा विचार केला तर आतापर्यंत पंढरीच्या बॅटमध्ये आल्यात 12 बॉल. 17 बॉलमध्ये 30चं योगदान आलंय. पायात तर रचला गेलाय, आता कळ चढवेल का विजयाचा. 6 बॉल 11ची आवश्यकता. 5 बॉल 10ची आवश्यकता असेल. एक बॉल तर इथून झालाय, सिंगल मिळालंय. पंढरीचा विचार केला तर 2 बॉलमध्ये मॅच फिनिश करू शकतो, एक चौकार आणि षटकार. परंतु समोर गोलंदाज आहे भरत. 5 बॉल 10ची आवश्यकता असेल. एक एक धाव खूप महत्वाचे असेल. वैभव वैभव आलाय. 5 बॉल 10 धावा. नंदन चौधरी तिथे आहेत. वैभव आपण पाहतायत, परंतु नाव महत्वाचं नाही तर तुमचं काम महत्वाचं आहे. आता 4 बॉल 9ची आवश्यकता आहे. अभिषेकला सूर गवसला नाही आहे, परंतु पंढरीकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 4 बॉल 9ची आवश्यकता. धावसंख्या 40. 3 रन्स 43. गोलंदाज पुढील बॉल. यावेळेस मात्र अभिषेकच्या बॅट मधनं एक धुव्वादार विस्फोटक षटकार. 6. बॉल आहे 3 मध्ये बनवायच्या 3 धावा. अभिषेकने काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. पंकजचा कान मंत्र मात्र कामी आलाय. मॅच फिनिश करून यायचं आहे. 3 बॉल 3ची आवश्यकता, परंतु मॅच संपला नाही आहे. कंपल्सरी चेसिंग. एखाद 2 डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल उसळण्या टीमला. 3 बॉल 3ची आवश्यकता असेल. 3 बॉल 3ची आवश्यकता. विकेट्स डॉट बॉल खूप महत्वाचा असेल. 3 मध्ये बनवायच्या 3 धावा. बॅटचं टो जोडू लागले. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मैल. इथून फेकी चांगली केली होती, पण रोहन गावड मात्र इथे थोडीशी चुकी करतायत. 2 धावा अगदी. सिंगल घेतली ना, इथून सिंगल मैल. चिमटा नीट लावून टाक परत. चिमटा नीट लावून ठेव ना. 2 बॉल 2ची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच 2 संघामध्ये आपण पाहतात. हा बॉल खूप निर्णायक असेल, कारण पॅडेचे बॅट मात्र बोललाय. चांगली बॉलिंग केली. हो 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 हो. यावेळेस थोडस प्रेशर आणि दबाव. इथून काय खेळलं जाईल, तर आता 1 बॉल 2ची आवश्यकता.
होते इथून प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीमला. एक बॉल दोनची आवश्यकता. इथून डॉट बॉल आणि अगदी बॅटला जर लागेल तर दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न असेल. एक बॉल दोनची आवश्यकता. गोलंदाज वैभव की या मॅचचा हिरो ठरेल अभिषेक. एक बॉल दोनची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर. हो क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी केलंय आणि हा मॅच जिंकलाय उसळणी मास्टर या टीमने. काय जबरदस्त मॅच रंगला गेलाय. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या वाडी व मास्टर टीम. काही जबरदस्त गोलंदाजी राहिली वैभवची. आपण पाहिलं एका बॉल मध्ये दोनची आवश्यकता असताना चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे वाडी मास्टर. टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेलाय पुन्हा एकदा धीरजने काही जबरदस्त गोलंदाजी केली. फलंदाजी केली. 25 धावांचं योगदान राहिलं. 24 धावांचं योगदान त्यांचं राहिलंय आणि 4 6 त्यामध्ये जरूर पाहायला मिळत. पुन्हा एकदा धीरज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. साहेबांच्या शुभ हस्ते कॅप दिली जाईल धीरजला. धीरज ठरला त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धीरज आपल्या समोर जोडले जातील. धीरज चांगलं बोलतात, चांगलं वक्तव्य करतात. मी सरांना विनंती केली आपण व्यासपीठावर जाऊन विराज बनवायचा आहे. धीरज कसं वाटलं बॅटिंग करताना? पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, या मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिले. थँक्यू, धन्यवाद. खरं तर 40+ संघांनी म्हणजे 40+ जे सामने चालू केलेत त्याच्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. कारण हा जो एक धाव आरोग्यासाठी जी आहे ही खरंच गरजेची आहे. आणि मी आता 40+ मध्ये पदार्पण केल्यानंतर थोडंसं प्रॅक्टिस स्टार्ट केली आहे आणि थोडीशी बॅटिंग होत आहे तर चांगलं वाटतं. आणि मेन म्हणजे या मैदानावर मी पहिल्यांदा खेळतो आणि वारा वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा सपोर्ट आहे आणि खेळताना कॉन्फिडंट असतो त्याच्यामुळे थोडीशी बॅटिंग होते चांगली. थँक्यू. एक शेवटचा प्रश्न असेल. असं वाटतं तुम्ही 40+ नाही आहेत कारण ज्याप्रमाणे तुमचा खेळ पाहायला मिळतंय 40+ नाही आहेत तर युवांना काय संदेश देणार तुम्ही? ॲक्च्युली मी 42 आहे. तर खरं म्हणजे आपल्या तुम्हाला सगळ्यांना युवा जे आहेत त्यांना मी एवढंच म्हणेन की आरोग्य हीच एक धनसंपत्ती आहे. भविष्यामध्ये आपल्याकडे पैसा आपलं काम वगैरे हे सगळं सुख दुःख हे सगळं एका बाजूला आणि जे आरोग्य आहे ते एका बाजूला. कारण आरोग्य जर खराब असेल ना तर आपले पैसे सुद्धा आपल्याला यूज करता येत नाही. तर त्याच्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या, चांगलं खा, व्यायाम करा, खेळा आणि बॉडी जरा फिट ठेवा. थँक्यू. हे होते धीरज. आपण पाहिले बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच ठरल्या गेल्यात आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा श्रीकांत पाटील आपल्या समोर जोडले जातील. थँक्यू.